नमस्कार मित्रांनो, स्टेट जिओग्राफी म्हणजेच महाराष्ट्र भूगोल या सिरीजचा आपला हा पार्ट 2 असणार आहे। यामध्ये आपण फिजिकल जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच प्राकृतिक भूगोलाबद्दल माहिती बघणार आहोत। हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण यातील संपूर्ण माहिती ही एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त फॅक्च्युअल डाटा दिला आहे, त्यामुळे वारंवार रिव्हिजन करूनच हा डाटा लक्षात असणार आहे। तर महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग पडतात। एक म्हणजे कोकण किनारपट्टी असेल, दुसरं सह्याद्री पर्वत आणि तिसरं दख्खनचे पठार। कोकण किनारपट्टी म्हणजे हा महाराष्ट्राचा जो भाग आहे समुद्र किनाऱ्यालगतचा त्याला आपण कोकण किनारपट्टी म्हणतो। इथे अरबी समुद्र आहे आणि त्याला लागूनच कोकण किनारपट्टी आहे। त्यानंतर सह्याद्री पर्वत आहे, हा जो हिरवा दिसत आहे हा संपूर्ण सह्याद्री पर्वताची रांगा आहे आणि हा त्यांच्या उपरांगा आहेत महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या। आणि दख्खनचे पठार म्हणजे विदर्भातील पूर्वेकडला भाग सोडून आणि सह्याद्री पर्वत आणि कोकण किनारपट्टी सोडून जो संपूर्ण भाग उर्वरित भाग आहे त्याला आपण दख्खनचे पठार म्हणजे महाराष्ट्राचे पठार असे म्हणतो। तर हे तिन्ही प्राकृतिक विभाग आपल्याला 1 बाय 1 बघायचे आहे डिटेलमध्ये। तर प्रथम आपण कोकण किनारपट्टीबद्दल बघणार आहोत। मूषक, आडूक, कृपक, अप्रांत ही कोकणाची प्राचीन नावे आहेत। कोकण म्हणजे सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोड्या सखल भागाला कोकण असे म्हणतात। कोकणाचे संस्कृतमध्ये कॉर्नर पीस असा अर्थ होतो। हा सह्याद्री पर्वत आहे आणि हा कोकण किनारपट्टी आहे। या अंतर्गत असलेला जो भाग आहे याला कोकण असे म्हणतात। कोकणाला परशुरामाची भूमी म्हणून पण ओळखली जातात। कोकणाच्या उत्तरेकडील भाग हा बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे। उत्तरेकडील म्हणजे हा जो कोकणाचा भाग आहे हा बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे आणि कोकण किनाऱ्यावर 39 बंदरे आहेत आणि ती रिया प्रकारची बंदरे आहेत, हे बाब आपल्याला लक्षात ठेवायचे आहे इथे। त्यानंतर कोकणाचा विस्तार आहे। उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत, म्हणजेच उत्तरेकडील ही दमणगंगा नदी आहे पालघरमध्ये, त्यापासून ते तेरेखोलची नदी म्हणजेच ही जी नदी आहे तेरेखोलची नदी सिंधुदुर्गमध्ये यापर्यंत संपूर्ण कोकणाचा विस्तार झालेला आहे। म्हणजेच इथे डहाणूपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत आहे त्याचा विस्तार, इथे वेंगुर्ला आहे। कोकणाची निर्मिती सह्याद्री पर्वताचा भाग प्रस्तरभंग होऊन कोकणाची निर्मिती झाली आहे। प्रस्तरभंग म्हणजे महाराष्ट्र पठाराचा जो भाग आहे पश्चिमेकडील तो खाली खचल्याने हा जो महाराष्ट्र पठार आहे इथपासून जे सुरू होतो महाराष्ट्र पठार याचा जो भाग आहे तो पश्चिमेकडे खचला होता, त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि कोकण या विभागाची निर्मिती झालेली आहे। त्यानंतर कोकणाची दक्षिण उत्तर लांबी हे 720 किलोमीटर आहे। दक्षिण उत्तर लांबी म्हणजे ही जी लांबी आहे ती 720 किलोमीटर आहे आणि रुंदी सर्वत्र सारखी नाही आहे, सरासरी 30 ते 60 किलोमीटर ही त्याची रुंदी आहे। रुंदी म्हणजे आपल्याला असं बघू शकतो आपण, कुठे कमी कुठे जास्त, कुठे कमी कुठे जास्त, ॲव्हरेज म्हणजे 30 ते 60 किलोमीटर ही त्याची रुंदी आहे। कोकणाचे 2 उपविभाग पडतात। उत्तर कोकण, त्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो। दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो। म्हणजेच हा पालघर, ठाणे, रायगड, इथे मुंबई आणि मुंबई उपनगर यांचा समावेश हा उत्तर कोकणामध्ये होतो आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश हा दक्षिण कोकणामध्ये होतो। उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण जास्त रुंद आहे, म्हणजेच याची रुंदी इकडची जी आहे खालची ही जास्त प्रमाणात आहे, याच्यापेक्षा याची थोडी रुंदी जी आहे ती कमी प्रमाणात आहे, यावरून आपण समजू शकतो। इथे कोकणाचे भौगोलिक क्षेत्र 30,394 किलोमीटर आहे। उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण अधिक खडकाळ डोंगराळ असून शहरे व वाहतुकीच्या सोयी इथे कमी आहेत। कोकणाचे उंचीनुसार 2 भाग पडतात, एक म्हणजे खलाटी आणि एक म्हणजे वलाटी। जो अरबी समुद्राला लागून जो भाग आहे त्याला खलाटी म्हणतात आणि समुद्रसपाटीपासून त्याची उंची फार कमी आहे, म्हणजेच 5 ते 15 मीटर आहे। आणि वलाटी म्हणजे खलाटीच्या पूर्वेला जो डोंगराळ भाग आहे त्याला वलाटी म्हणतात, म्हणजेच या बाजूचा जो भाग आहे त्याला वलाटी म्हणतात। त्याची उंची समुद्रसपाटीपासून 275 ते 300 मीटरपर्यंत आहे। वलाटीचा उतार तीव्र आहे, यामध्ये धबधबे असतील, दऱ्या असतील, खोऱ्या असतील इत्यादी यामध्ये सापडतात। तर 2 आपल्याला लक्षात ठेवायचे पॉईंट, यावर पण भरपूरदा प्रश्न आलेला आहे।
त्यानंतर महत्त्वाच्या खाड्या आहेत. भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला खाडी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो, इथून जी नदी आलेली आहे जी समुद्राला मिळते आणि हा संपूर्ण समुद्र आहे. ज्यावेळेस समुद्राला भरती येते त्यावेळेस समुद्राचं पाणी या नदीच्या मुखातून अंदर जाते, त्याला आपण खाडी असे म्हणतात. तर खाड्यांचा उत्तर दक्षिण क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. डहाणूची खाडी, दातिवऱ्याची खाडी, वसईची खाडी, मनोरीची खाडी, मालाडची खाडी, माहीमची खाडी, धर्मतरची खाडी, राजापूरची खाडी, बानकोटची खाडी, खेडशीची खाडी, दाभोळची खाडी, जयगडची खाडी, भाटेची खाडी, पूर्णगड खाडी इत्यादी ह्या महत्त्वाच्या खाड्या आहेत. तर या खाड्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही एक ट्रिक इथे लक्षात ठेवू शकता. डाव दरा बांधा जब जैवी देखते इत्यादी जरी खाड्या तुम्हाला लक्षात असल्या तरी पण तुमचे भरपूर प्रश्न सुटतात. हा उत्तर ते दक्षिण क्रम आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथे आपण बघू शकतो की डाव धरा बांधा जब जैवी देवगडची खाडी, कर्लीची खाडी आणि तेरेकुलची खाडी इत्यादी जरी खाड्या तुम्हाला लक्षात असल्या तरी तुमचे मोस्ट ऑफ द उत्तर दक्षिण क्रमातले प्रश्न सुटणार आहेत. त्यानंतर कोकणातील काही सागरी किल्ले आहेत. जे किल्ले सागर किनाऱ्यावर समुद्रातील खडकावर बांधलेले आहेत त्याला सागरी किल्ले असे म्हणतात. रायगडमधील खांदेरी उंदेरी असेल, जंजिरा असेल, कासा असेल हे जलदुर्ग किल्ले आहेत. त्यानंतर विजयदुर्ग व सिंधुदुर्ग हे सागरी किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत आणि सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. कोकण किनारपट्टीवर 2 आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत. एक म्हणजे मुंबई असेल आणि दुसरं म्हणजे नावाशेवा. JNPT म्हणजेच जवाहरलाल पोर्ट ट्रस्ट म्हणून याला ओळखतात. त्यानंतर कोकण किनारपट्ट्यावर महत्त्वाची पुळणं आहेत म्हणजेच बीचेस आहेत. मुंबई शहरामध्ये जुहू असेल, दादर असेल, गिरगाव असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तारकर्ली, उभादांडा, शिरोडा. रायगडमध्ये अलिबाग, मुरुड जंजिरा, श्रीवर्धन. रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे, हरणे आणि गुहागर ह्या महत्त्वाच्या बीचेस आहेत. तुम्हाला या सिक्वेन्सची लक्षात ठेवायचं आहे. कधीकधी यांचा उत्तर ते दक्षिण क्रम पण विचारतात, त्यामुळे हा जो सिक्वेन्स दिलेला आहे त्या सिक्वेन्सचे तुम्हाला हे पूर्ण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कोकणातील काही महत्त्वाची बेटे आहेत. मुंबई हे 7 बेटांपासून बनलेले एक शहर आहे. रायगड जिल्ह्यातील बेट म्हणजे घारापुरी असेल, उंदेरी, खांदेरी, कासा आणि कुलाबा हे रायगड जिल्ह्यातील बेट आहेत. मुंबईमध्ये मुंबई असेल, अंजनदीव असेल, साष्टी असेल, मड असेल हे मुंबईमधील बेट आहेत. सिंधुदुर्गमध्ये कुर्टे, जिथे सिंधुदुर्ग किल्ला आहे, हा एकमेव कुर्टे जो बेट आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. त्यानंतर दुसरा महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग म्हणजे सह्याद्री पर्वत, त्यालाच आपण पश्चिम घाट असे म्हणतो. याचा विस्तार नवापूर ते चंदनगडपर्यंत आहे. महाराष्ट्राचा 12.2 क्षेत्र पश्चिम घाटाने व्यापलेला आहे. हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे. म्हणजेच हा जो आहे सह्याद्री पर्वत, इकडे जल आहे म्हणजे समुद्र आहे, जलविभाजक आहे. पठारापासून ते किनारपट्टीचा जो जलविभागाचा आहे, जो डिवायडर आहे, तो म्हणजे सह्याद्री आहे. याची एकूण लांबी 1600 किलोमीटरची आहे. म्हणजेच इकडे गुजरातमधील सातमाळा पर्वतापासून तर इकडे केरळपर्यंत त्याची विस्तार आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये याची लांबी फक्त 440 किलोमीटर आहे. आपलं लक्षात ठेवायचं आहे. इथे टोटल लांबी 1600 किलोमीटर आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये 440 किलोमीटर आहे. सह्याद्री पर्वताचा विस्तार सातमाळा पर्वतापासून तर कन्याकुमारीपर्यंत आहे. म्हणजेच सातमाळा पर्वत हा इथे आहे आणि कन्याकुमारी हा इथे आहे. तर एवढा जो आहे हा सह्याद्री पर्वत आहे. याची टोटल लांबी 1600 किलोमीटर आहे, परंतु महाराष्ट्रातील जी लांबी आहे ते 440 किलोमीटर आहे. सरासरी सह्याद्री पर्वताची उंची 915 मीटर ते 1220 मीटर आहे. महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे कमी होत जाते. म्हणजेच इकडे जास्त उंची आहे आणि या बाजूला कमी उंची आहे. पूर्णपणे जर आपण विचार केला तर सह्याद्रीची उंची उत्तरेकडे कमी होत जाते, म्हणजेच इकडे कमी आहे, परंतु इकडे जी उंची आहे सह्याद्रीची ही जास्त आहे केरळ कर्नाटक भागामध्ये. सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर अनैमुडी 2695 मीटरचं आहे. महाराष्ट्राचा विचार करता सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे, जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची उंची 1646 मीटर आहे.
त्यानंतर आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघायच्या आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये सातपुडा पर्वतरांग असेल, सातमाळा अजिंठा डोंगररांग असेल, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग असेल आणि शंभू महादेव डोंगररांग असेल इत्यादी महत्त्वाच्या डोंगररांगा या सह्याद्रीच्या आहेत. सातपुडापासून सह्याद्रीची रांग सुरू होते आणि ते केरळपर्यंत जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये सातपुडा असेल, अजिंठा डोंगररांग असेल, हरिश्चंद्र बालाघाट असेल, शंभू महादेव असेल इत्यादी डोंगररांगांचा समावेश होतो. सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा नदी आणि तापी नदींची खोरी वेगळे झालेली आहेत. सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे तापी नदी आणि गोदावरी नदींची खोरी वेगळी झालेली आहेत. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगामुळे गोदावरी नदी आणि भीमा नदींची खोरी वेगळी झालेली आहेत. आणि शंभू महादेव डोंगररांगांमुळे भीमा नदी आणि कृष्णा नदींची खोरी वेगळी झालेली आहेत. याबद्दलची माहिती आपण समोरच्या स्लाईडमध्ये बघणारच आहोत. तर तुम्हाला हा जो चार्ट आहे हा लक्षात ठेवायचा आहे. नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा. नर्मदा आणि तापी सातपुडा डोंगररांगामुळे, तापी आणि गोदावरी सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे, गोदावरी आणि भीमा हरिश्चंद्र डोंगररांगामुळे आणि भीमा आणि कृष्णा शंभू महादेव डोंगररांगामुळे वेगळी झालेली आहेत. यावर अनेकदा एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथे. तर सर्वप्रथम आपण ही सातपुडा पर्वतरांग आहे याबद्दल माहिती बघणार आहोत. ही महाराष्ट्राच्या उत्तरेला स्थित आहे. सातपुडा रांग, महादेव रांग आणि मैकर रांग हा एकच डोंगराचा समूह आहे. याचा विस्तार पश्चिम ते पूर्व आहे, म्हणजेच इकडून सुरू होऊन हा इकडेपर्यंत याचा विस्तार आहे. पश्चिमेस गुजरातमधील रत्नपूरपासून पूर्वेकडील छत्तीसगडपर्यंत याचा विस्तार झालेला आहे. याची निर्मिती ज्वालामुखीच्या खडकांपासून निर्मिती झालेली आहे. सातपुडा पर्वताचा काही भाग हा महाराष्ट्रामध्ये पण आहे. बऱ्हाणपूर खिंडीमुळे सातपुडा 2 भागामध्ये विभागला गेला आहे. सातपुडा पर्वतामुळे नर्मदा आणि तापी नद्यांची खोरे वेगळी झालेली आहेत. या पर्वतामध्ये एकामागे एक म्हणजेच एकमेकांना समांतर अशा 7 डोंगररांगा आहेत, म्हणून याला सातपुडा असे म्हणतात. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर म्हणजे बहमगड आहे आणि त्याची उंची 1124 मीटर आहे. सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. तोरणमाळ जे आहे ते अक्राणी डोंगररांगेमध्ये नंदुरबार येथे आहे. चिखलदरा जे आहे ते गाविलगड डोंगररांगेमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. पचमढी जे आहे ते महादेव डोंगररांगेमध्ये मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्यानंतर सातपुडा पर्वतरांगेतील भारतातील सर्वोच्च शिखर हे धूपगड येथे आहे महादेव डोंगररांगेत आणि त्याची उंची 1350 मीटर आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जे की सातपुडा पर्वतरांगेतील आहे ते म्हणजे अस्तंबा आहे. ते तोरणमाळ डोंगररांगेमध्ये आहे नंदुरबारमध्ये आणि त्याची उंची 1325 मीटर आहे. अमरावतीतील सर्वोच्च शिखर वैराट शिखर आहे, गाविलगडच्या टेकड्यामध्ये आहे आणि त्याची उंची 1177 मीटर आहे. त्यानंतर जी दुसरी डोंगररांग आहे सह्याद्रीची, सातमाळा अजिंठा डोंगररांग, ही सह्याद्री आहे आणि याची दुसरी डोंगररांग म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सातमाळा डोंगररांग आहे. ही सातमाळाची डोंगररांग आपल्याला दिसत आहे ही या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तापी आणि गोदावरी नद्यांची खोरे ही सातमाळा अजिंठा डोंगररांगेमुळे वेगळी झालेली आहेत. अजिंठा डोंगररांग ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, म्हणजेच हे जे छत्रपती संभाजीनगर आहे इथे अजिंठा डोंगररांग आहे. याचा विस्तार नाशिकच्या तौला शिखरापासून यवतमाळ बुलढाण्यापर्यंत आहे. इकडे यवतमाळ बुलढाण्यापर्यंत या डोंगराचा विस्तार झालेला आहे. सातमाळा डोंगररांगेवर सप्तशृंगी नाशिक हे मंदिर आहे. यामध्ये तुम्हाला सप्तशृंगी नाशिकवर मंदिर दिसणार आहे. त्यानंतर अजिंठा डोंगररांगेवर अजिंठा व वेरूळच्या लेण्या आहेत जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. सातमाळ अजिंठामध्ये सातमाळ हे सर्वात उंच शिखर आहे 943 मीटरचं. त्यानंतर सुफेडनाट आहे 958 मीटरचं आणि सिरसिला आहे 850 मीटरचं. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे. ही जी आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे ही आपली सह्याद्री आहे. अहमदनगर, परभणी, बीड, नांदेडपर्यंत याचा विस्तार झालेला आहे. हरिश्चंद्र म्हणजेच अहमदनगरमध्ये याला हरिश्चंद्र म्हणतात आणि बीडमध्ये याला बालाघाट असे म्हणतात. म्हणजेच हा जो आहे हा अहमदनगर आहे आणि हा बीड आहे. इथे बालाघाट डोंगररांग आहे आणि इथे हरिश्चंद्र डोंगररांग आहे. गोदावरी आणि भीमा नदींची खोरे हे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेमुळे वेगळी झालेले आहेत. यामध्ये गोदावरी आणि प्रवरा नद्यांमधील
हरिश्चंद्र डोंगर रांग बाळेश्वर डोंगर रांग म्हणून ओळखली जाते। या इथे पॉईंट महत्त्वाचा आहे हा। याचा विस्तार कळसुबाईपासून तर धाराशिव लातूरपर्यंत गेलेला आहे। हा लातूर झाला, इकडे धाराशिव झाला। या पर्वतरांगेत पुणे येथे शिवनेरी किल्ला आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे। या डोंगर रांगेत पश्चिमेकडे नगरचे पठार आहे आणि पूर्वेकडे मांजरीचे पठार आहे। त्यानंतर शंभू महादेव डोंगर रांग आहे। ही जी आहे आखरीची डोंगर रांग महाराष्ट्रातली ती शंभू महादेव डोंगर रांग आहे। या डोंगर रांगेमुळे भीमा नदी आणि कृष्णा नदींची खोरी वेगळी झालेली आहेत। सातारा जिल्ह्यातील शिंगणापूरच्या महादेव मंदिरामुळे याचे शंभू महादेव डोंगर रांग असं नाव पडले आहे। याचा विस्तार हा जो सातारा आहे इथे महाबळेश्वर आहे, यापासून तर सांगली जिल्ह्यातून पुढे हा कर्नाटकमध्ये जातो। इथे आपला कर्नाटक आहे। सातारा आणि सांगलीपासून हा इथे कर्नाटकपर्यंत जातो। भीमा व कृष्णा नदींची खोरी हे वेगळी करतात, आपण बघितलं आहे। टेबल लँड या नावाने पाचगणी सातारा येथे थंड हवेचे ठिकाण जगप्रसिद्ध आहे आणि पूर्वेस इथे सीताबाई डोंगर पण आहे। पश्चिमेला महाबळेश्वर आणि पाचगणी पठार आहे। दक्षिणेला खानापूर आणि सांगलीचे पठार आहे, म्हणजेच त्याला जतचे पठार म्हणतात। मध्य भागात औंधचे पठार आहे आणि उत्तरेला पुणे सासवडचे पठार आहे। हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पठार। त्यानंतर दख्खन पठार आहे, तिसरा प्राकृतिक विभाग आहे महाराष्ट्राचा। आपण पहिले पाहिलं की कोकण असेल, त्यानंतर सह्याद्री असतील, त्याचे उपरांग असतील आणि तिसरं म्हणजे दख्खन पठार म्हणजे महाराष्ट्राचे पठार आहे। दख्खन पठार म्हणजेच महाराष्ट्र पठाराचा विस्तार सह्याद्री पर्वत सोडून आणि कोकण सोडून आणि पूर्वेकडील जो विदर्भ आहे याला सोडून संपूर्ण बाकी जे परिसर आहे, जे क्षेत्र आहे ते म्हणजे महाराष्ट्र पठार आहे। हा संपूर्ण महाराष्ट्र पठारामध्ये मोडतो। महाराष्ट्र पठाराची निर्मिती 70 दशलक्ष वर्षापूर्वीची आहे। पूर्व विदर्भ आणि कोकण वगळून उर्वरित महाराष्ट्र म्हणजे आपण आधीच बघितलं आहे की हा संपूर्ण महाराष्ट्र पठार आहे। पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर आहे, म्हणजेच इथपासून तर इथपर्यंत जी लांबी आहे महाराष्ट्र पठाराची ती 750 किलोमीटर आहे। पठाराची जाडी पश्चिमेकडे जास्त आहे, म्हणजेच या भागाकडे पठाराची जाडी थोडी जास्त आहे। दक्षिण उत्तर जी लांबी आहे पठाराची, म्हणजे ही लांबी जी आहे पठाराची ती 700 किलोमीटर आहे। ही पण आपलं लक्षात ठेवायचं आहे। अशी जी आहे पूर्व पश्चिम ते 750 आहे आणि दक्षिण उत्तर जी लांबी आहे ती 700 किलोमीटर आहे। या पठाराची निर्मिती बेसाल्ट खडकापासून झालेली आहे। याची उंची 450 मीटर आहे। आपण पश्चिमेकडून जसे जसे पूर्वेकडे जाल तसे दर 1000 मीटरला 1 मीटर याप्रमाणे पठाराची उंची कमी होत जाते। म्हणजेच आपण पश्चिमेकडून जसे जसे 1000 मीटर गेलो तर याची 1 मीटर लांबी जी आहे ती तशी तशी कमी होत जाते इकडे। दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा 86% भूभाग व्यापलेला आहे, म्हणजे सर्वात जास्त जो एरिया आहे व्यापलेला महाराष्ट्राचा तो दख्खनच्या पठाराने आहे 86%। हे नंबर्स लक्षात ठेवायचे आहेत, यावर पण प्रश्न आलेला होता खूपदा। याची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाला आहे, भ्रंशमूलक उद्रेक म्हणतात त्याला। म्हणजेच लावा रसाचे संशय झाले आहेत। अनेकदा ज्वालामुखीचे उद्रेक होऊन त्यावर लेयर बनून या पठाराची अशी निर्मिती झालेली आहे। या पठारामध्ये 29 वेळा लावा रसाचे संचयन झालेले आहेत, म्हणजेच 29 वेळा ज्वालामुखी आली आणि 29 वेळा त्याचे लेयर्स बनून या पठाराची निर्मिती झालेली आहे आणि याच पठारावर आपण राहत असतो। म्हणजे जे लोक इकडचा भाग सोडून म्हणजेच जो कोकणचा भाग आहे आणि पूर्व विदर्भाचा म्हणजेच चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया यांना सोडून संपूर्ण जे महाराष्ट्रातील लोक आहेत ते या दख्खनच्या पठारावर राहतात। त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार डोंगर रांगा आहेत। कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणती डोंगर रांग आहे ते पण आपल्याला एक्झाममध्ये विचारतात। तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये चिरोली, भामरागड आणि सुरजागड डोंगर रांग आहे। नागपूरमध्ये गरमसूर आहे। गोंदियामध्ये दरेकसा, नवेगाव डोंगर रांग आहे। धुळेमध्ये गाळणा डोंगर आहे। नांदेडमध्ये मुदखेड आणि निर्मल डोंगर आहे। चंद्रपूरमध्ये चांदूरगड आणि चिमूर डोंगर आहे। भंडारामध्ये गायखोरी आहे। सांगलीमध्ये दंडोबा आहे। हा सर्वच फॅक्च्युअल डाटा आहे, हा तुम्हाला पाठच करायचा आहे। अमरावतीमध्ये गाविलगड आहे, चिरोडी आहे। कोल्हापूरमध्ये चिकोडी, दूधगंगा। जालनामध्ये जांबुवंत। सातारामध्ये मस्कोबा, औंध, बानमोती आणि मडोशी। नंदुरबारमध्ये तोरणमार आहे। नाशिकमध्ये चांदवड आहे। पुणेमध्ये तसुबाई आहे। जळगावमध्ये हस्ती आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा आणि सातमाळा आहे। यातील महत्त्वाचे म्हणजे गडचिरोलीतील आहे, त्यानंतर गोंदिया आहे,
त्यानंतर चंद्रपूरमधील आहेत, अमरावतीमधील आहेत, नंदुरबारचं डोंगर आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे इत्यादी. तरी तुम्हाला मिनिमम एवढे तरी तुम्हाला पाठ असायला पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील काही महत्त्वाची शिखरे आहेत. कळसूबाई आहे 1646 मीटर अहमदनगरमध्ये, साल्हेर आहे 1567 मीटर नाशिकमध्ये, महाबळेश्वर आहे, हरिश्चंद्रगड आहे, सप्तशृंगी आहे, तोरणा आहे, अस्तंभ आहे, त्र्यंबकेश्वर आहे, तौला आहे, वैराट आहे, चिखलदरा आहे, हनुमान आहे आणि गडलगट्टा आहे. हे तुम्हाला सगळे पाठ करायचे आहेत. यासाठी इथे आपण ट्रिक एक लक्षात ठेवू शकतो. ही तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायची आहे. कसा मी हसतो. जर तुम्हाला उंचीनुसार क्रम लावा असं जरी प्रश्न आलं तर तुम्हाला यातून उत्तर देता येते. कसा मी हसतो म्हणजे क फॉर कळसूबाई, नंतर सा म्हणजे साल्हेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्र, स म्हणजे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा. तर प्रथम 6 हे लक्षात ठेवायची एक ट्रिक आहे. कसा मी हसतो. सर्वात उंच कळसूबाई आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि तो अहमदनगरमध्ये आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे कळसूबाई आहे, महाबळेश्वर आहे, हरिश्चंद्रगड आहे, त्यानंतर अस्तंभ आहे, वैराट आहे, चिखलदरा आहे इत्यादी महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला पाठच पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील गडकिल्ले आहेत उंचीनुसार. राजगड आहे, रायरेश्वर आहे, मुल्लेर आहे, सिंगी आहे, मकरंदगड आहे, प्रतापगड आहे, विशालगड आहे, प्रचितीगड आहे. यांच्या पण उंची तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिले 3 तरी तुम्हाला लक्षात असले पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहेत, त्यांची पण उंची तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. पाचगणी आहे, म्हैसमाळ आहे, माथेरान आहे, पन्हाळा आहे, अंबोली आहे, लोणावळा आहे, खंडाळा आहे. यामधील पाचगणी, माथेरान, अंबोली, लोणावळा, खंडाळा इत्यादी महत्त्वाचे आहेत. सर्वात उंच थंड हवेचे ठिकाण हे पाचगणी आहे साताऱ्यामध्ये 1293 मीटरचं. त्यानंतर महाराष्ट्रातील घाट आहेत. थर्ड घाट म्हणजेच कसारा घाट आहे जो की मुंबई नाशिकला जोडतो. माळशेज घाट आहे जो की मुंबई आणि ओतूर म्हणजेच मुंबई आणि कल्याणला जोडतो. बोर घाट आहे हा मुंबई पुणे यांना जोडतो. कुंभर्ली घाट आहे कराड आणि चिपळूणला जोडतो. फोंडा घाट आहे कोल्हापूर आणि पणजीला जोडतो. अंबोली घाट आहे सावंतवाडी आणि बेळगावला जोडतो. आंबा घाट आहे कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडतो. दिवा घाट आहे पुणे बारामतीला जोडतो. खंबाटकी म्हणजेच कात्रज घाट आहे हा पुणे आणि साताऱ्याला जोडतो. हनुमंते घाट आहे हा कोल्हापूर आणि कुडाळ याला जोडतो. कुंडी घाट आहे हा देवरुख आणि कोल्हापूरला जोडतो. ऑट्रम म्हणजेच कन्नड घाट आहे हा जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर यांना जोडतो. या घाटांसाठी तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवू शकता. हा तुमचा उत्तर दक्षिण क्रम असणार आहे. तर तुम्हाला उत्तर दक्षिण क्रम लावा असा प्रश्न येऊ शकतो किंवा थर्ड घाट म्हणजेच कसारा घाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो असा पण प्रश्न येऊ शकतो. तर उत्तर दक्षिण विस्तारासाठी तुम्हाला ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे. थर्ड माळावर बोर झाल्यास कुंभ हा आंबा फोडतो आंबोलीत. थर्ड म्हणजे थर्ड घाट असेल, माळावर म्हणजे माळशेज घाट असेल, बोर घाट असेल, त्यानंतर कुंभारली घाट असेल, त्यानंतर फोंडा घाट असेल आणि त्यानंतर अंबोली घाट असेल. तर इतरही जरी तुम्हाला आले तरी तुम्हाला याचा क्रम जो आहे तो लावता येणार आहे परीक्षेमध्ये. तर यासाठी तुम्हाला थर्ड माळावर बोर झाल्यास कुंभ हा आंबा फोडतो आंबोलीत हे लक्षात ठेवायचं आहे. तर या मॅपमध्ये आपण घाट दिलेले आहेत. हा बघा थर्ड घाट आहे, कसारा घाट आहे, मुंबई आणि नाशिक या 2 शहरांना जोडतो. त्यानंतर माळशेज घाट आहे, नाणे घाट आहे, बोर घाट आहे, तामिनी घाट आहे, वरंदा घाट आहे, आंबेनळी आहे, कुंभारली आहे, आंबा घाट आहे, हनुमंते घाट आहे, फोंडा घाट आहे आणि आंबोली घाट आहे. यासाठी तुम्ही थर्ड माळावर बोर झाल्यास कुंभ हा आंबा फोडतो आंबोलीत हे वाक्य लक्षात ठेवायचं आहे. यासाठी यातून तुमचं उत्तर दक्षिण जे क्रम आहे त्यातील प्रश्न सुटणार आहे या ट्रिकमधून. त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लेण्या आहेत. पुल्लर लेणी हे नागपूरमध्ये आहे. एलिफंटा आणि घारापुरी हे रायगडमध्ये आहे. जोगेश्वरी आणि कानेरी ही मुंबई उपनगरमध्ये आहे. अजिंठा, पितळखोरा आणि वेरूळ ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. खरोसा ही लेणी लातूरमध्ये आहे. पारगाव ही लेणी बीडमध्ये आहे. भांडक लेणी ही चंद्रपूरमध्ये आहे. पांडव लेणी असेल, चांबार असेल, मांगीतुंगी असेल ही नाशिकमध्ये आहेत. या लेण्या पण महत्त्वाच्या आहेत. याच्याबरोबर तुम्हाला जोड्या लावा किंवा डायरेक्टली जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कुठे आहे असा पण प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे किल्ले आहेत.
हे संपूर्ण तुम्ही रिव्हिजन करून घ्या एकदा. हे सगळे तुम्हाला पाठच करायचे आहेत. यामध्ये रायगडमधील हा रायगड जो किल्ला आहे त्याला आपण पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणतात. हा एक महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुण्यामधील आहेत सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, लोहगड. त्यानंतर नाशिकमधील मांगीतुंगी आहे, साल्हेर मुल्हेर आहे. अहमदनगरमधील हरिश्चंद्र आहे, कळसुबाई आहे. सातारामधील प्रतापगड आहे. कोल्हापूरमधील पन्हाळा आहे आणि विशालगड आहेत इत्यादी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे धबधबे आहेत. यामध्ये तुम्हाला जव्हार असेल पालघरमधलं, आंबोली असेल सिंधुदुर्गमधलं, ठोसेघर असेल साताऱ्यामधलं, सौताळा असेल बीडमधलं, पुणेमधील असतील. त्यानंतर मुक्तागिरी असेल अमरावतीमधलं, दरेकसा असेल गोंदियामधलं, मार्लेश्वर असेल रत्नागिरीमधलं, मनुदेवी असेल जळगावचं, सहस्त्रकुंड धबधबा असेल नांदेडचा, रंधा धबधबा असेल अहमदनगरचा इत्यादी धबधबे हे महत्त्वाचे आहेत आणि यावर प्रिव्हियस इयरमध्ये प्रश्न पण आलेले आहेत. तर याची तुम्हाला संपूर्ण रिव्हिजन हे पाठ करायचे आहेत. 3-4दा जरी तुम्ही याचं रिव्हिजन केलं तरी हे संपूर्ण तुम्हाला पाठ होणार आहे. आणि या डोंगर रांगांचा अभ्यास करता वेळेस आपल्याला नकाशा घ्यायचा आहे ब्लँकमध्ये, ज्यावर जिल्ह्यांची नाव लिहायचे आहेत आणि आपल्या हाताने काढून हे सर्व पर्वतरांगा काढून त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजेच ते पूर्णपणे आपल्या लक्षात राहते. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील नदी प्रणालीबद्दल बघणार आहोत आणि त्यानंतर आपण महाराष्ट्राची लोकसंख्याबद्दल बघणार आहोत आणि सोबतच त्याच्यामध्ये जी मिसलेनियस माहिती आहे महाराष्ट्रामधील, जे की भूगोलामध्ये महत्त्वाची आहे राज्याच्या, ती आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर ही संपूर्ण PDF आपल्याला मर्ज करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तिथून तुम्ही डाउनलोड करून त्याची रिव्हिजन करू शकता.